वीर माता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू. मुंबईज ओनली हेरिटेज बोटॅनिकल गार्डन. मुंबईतील एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू इज मुंबईज ओनली हेरिटेज बोटॅनिकल गार्डन एस्टॅब्लिश्ड इन 1861. सन 1861 मध्ये स्थापन झालेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय हे मुंबईतील एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे. It is home to 4,131 trees of 256 species belonging to 54 families. Many trees are majestic centenaries. 54 वनस्पती कुलांमधील 256 प्रजातींचे 4,131 वृक्ष येथे नांदत असून त्यातील अनेक भव्य वृक्ष 100 वर्षांहून अधिक जुने आहेत. नो अदर एरिया इन द आयलँड सिटी हॅज ॲज मेनी ट्रीज और स्पीशीज डायव्हर्सिटी. मुंबई द्वीपनगरीत इतरत्र कोठेही इतका मोठा वृक्षसमूह आणि वृक्षांच्या इतक्या प्रजाती आढळत नाहीत. It is a living laboratory for botany students of 50 Mumbai colleges. मुंबईतील 50 महाविद्यालयांमध्ये वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक जीती जागती प्रयोगशाळा आहे. The botanical garden flora supports a diverse habitat of small mammals, birds and insects. ह्या वनस्पती उद्यानातील वनराजीने छोटे सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक अशा विविध सजीवांना निवारा दिलेला आहे. स्पेशलाइज्ड गार्डन्स. जॅपनीज गार्डन, रोज गार्डन, बटरफ्लाय गार्डन. जापानी उद्यान, गुलाब उद्यान, फुलपाखरू उद्यान अशी खास उद्याने येथे आहेत. 465 plant specimens from here are preserved at the Blatter Herbarium, St. Xavier's College. येथील 465 वनस्पती नमुन्यांचे जतन सेंट झेवियर्स महाविद्यालयातील ब्लॅटर हर्बेरियममध्ये केलेले आहे. Photographs and text courtesy Save Rani Bagh Botanical Garden Foundation. छायाचित्रे आणि मजकूर सेव राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशनच्या सौजन्याने. Nuggets from a fascinating history. बेधक इतिहासातील सुवर्णकण. जगन्नाथ शंकर शेठ, सर डेव्हिड ससून, डॉक्टर भावदाजी लाड, डॉक्टर जॉर्ज बर्डवुड, सर जमशेदजी जीजीभाई. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान and Zoo was established as Victoria Gardens in 1861 as a botanical garden by the Agri-Horticultural Society of Western India. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाची स्थापना 1861 मध्ये आग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ह्या संस्थेने विक्टोरिया गार्डन्स ह्या नावाने एक वनस्पती उद्यान म्हणून केली. It was the first grand public project undertaken by the then British dispensation. तत्कालीन ब्रिटिश राजवटीने हाती घेतलेला हा पहिला
भव्य सार्वजनिक प्रकल्प होता. स्टॅलवर्ड्स हू हेल्प्ड एस्टॅब्लिश विक्टोरिया गार्डन्स: जगन्नाथ शंकर शेठ, सर डेव्हिड ससून, डॉक्टर भावदाजी लाड, डॉक्टर जॉर्ज बर्डवुड, सर जमशेदजी जीजीबॉय. विक्टोरिया गार्डन्सची उभारणी करण्यास सहाय्य करणाऱ्यांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ, सर डेव्हिड ससून, डॉक्टर भावदाजी लाड, डॉक्टर जॉर्ज बर्डवुड आणि सर जमशेदजी जीजीभाई या मान्यवरांचा समावेश होता. A zoo was added to the botanical garden in 1980. A zoo was added to the botanical garden in 1890, which made the gardens even more popular. 1890 साली या वनस्पती उद्यानात एक प्राणी संग्रहालयाची भर घालण्यात आली व त्यामुळे हे उद्यान अधिकच लोकप्रिय झाले. It was renamed वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान in 1969 and वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान and zoo in 1980. 1961 मध्ये उद्यानाचे नाव बदलून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे झाले, तर 1980 मध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असे ठेवण्यात आले. युनिक ब्लेंड्स ऑफ बिल्ट अँड नॅचरल हेरिटेज: वास्तुकाल आणि निसर्ग यांचा अनोखा मिलाफ साधणारा वारसा. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू इज मुंबईज सोल हेरिटेज बोटॅनिकल गार्डन विथ अ ग्रेड 2B हेरिटेज स्टेटस. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय मुंबईतील एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान असून त्याला 2B वारसा दर्जा देण्यात आलेला आहे. It has been laid out in classical Renaissance style, popular in many European 19th century gardens, with symmetrical radiating pathways meeting at a pivotal point. 19व्या शतकात युरोपमधील अनेक उद्यानांमध्ये लोकप्रिय असलेल्या अभिजात पुनरुज्जीवन शैलीमध्ये ह्या उद्यानाची रचना असून एका पर्वबिंदूमध्ये मिळणारे समरूप अक्ष हे या शैलीचे वैशिष्ट्य होय. The Botanical Garden was conferred the Indian Heritage Society Award in December 2008 at the hands of the Governor of Maharashtra. डिसेंबर 2008 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते ह्या वनस्पती उद्यानाला इंडियन हेरिटेज सोसायटी पुरस्कार बहाल करण्यात आला. It is adorned with heritage monuments like the Sassoon Clock Tower, the Bhaudaji Lad Museum, the Triumphal Triple Arch Screen, the Woodlath Conservatory and beautiful Greco-Roman style statues. Sassoon Clock Tower, Bhaudaji Lad वस्तु संग्रहालय, वास्तुशिल्पीय तिहेरी कमान, उभ्या आडव्या पट्ट्यांची लाकडी जाडी असलेली काष्ठ संरक्षिका आणि ग्रीको रोमन शैलीतील पुतळे अशा पुरातन वारसा असलेल्या स्मारकांनी हे उद्यान नटलेले आहे. फोटोग्राफ्स अँड टेक्स्ट कर्टसी सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन. छायाचित्रे आणि मजकूर सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन्स फाउंडेशनच्या सौजन्याने.
Enduring the legacy of People's Park, Veer Mata Jijabai Bhosle Udyan and Zoo has historically been Mumbai's egalitarian and most visited park, with an average of 8,000 visitors per day, going up to 50,000 on holidays. लोकोदयानाच्या चिरंतन वारसा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय पूर्वीपासूनच मुंबईच्या सर्व स्तरांमधील लोकांना संभावाने सामावून घेणारे उद्यान राहिले आहे, जेथे रोज भेट देणाऱ्यांची सरासरी संख्या 8,000 असते, तर सुट्टीच्या दिवशी ती 50,000 वर पोहोचते. It is Mumbai's largest open public space and vital green lung spread over a 60-acre campus. 60 एकर क्षेत्रावर विस्तारलेले हे संकुल मुंबई शहरातील सर्वात मोठे सार्वजनिक स्थळ आहे आणि शहराचे अमूल्य हरित फुफ्फुस आहे. Public purpose has guided every aspect since inception. Wide radiating pathways and 64 internal gardens comfortably accommodate the huge crowds that throng here. ह्या उद्यानाच्या स्थापनेपासूनच त्यातील प्रत्येक गोष्टीमागे सार्वजनिक हेतूची पार्श्वभूमी दिसून येते. चौफेर पसरलेले रुंद पदपथ आणि 64 अंतर्गत बागा उद्यानात लोटणारी प्रचंड गर्दी सामावून घेतात. Its everlasting popularity is living proof that human beings have a physical and emotional need to be amidst nature. या उद्यानाची चिरंतन लोकप्रियता हेच दाखवून देते की निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत करणे ही मानवाची शारीरिक व भावनिक गरज असते. Photographs and text courtesy Save Rani Bagh Botanical Garden Foundation. छायाचित्रे आणि मजकूर सेव राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशनच्या सौजन्याने. थँक्यू.